येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. पण एवढं सांगण्याचा मुद्दा आहे की त्यांची परमिशन घ्यावी लागते. कुठला वडापाव? जेजुरीचा वडापाव. का लवडी नमस्कार पुणेकर, कसं काय सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मंडळी, सध्या मी आहे पुण्यामध्ये. पाऊस पडतोय आणि मस्तपैकी ढगाळ वातावरण झालंय. मौसम हे मस्ताना जेव्हा तुमच्या सोबत एक रेल्वे जर्नी असताना. हो मंडळी, आज आपली रेल्वे जर्नी होणार जी डेली शेड्यूल चालते पुणे ते कोल्हापूर डेमो ट्रेन. कोल्हापूर पर्यंत आपण याआधी सुद्धा प्रवास केला आहे, पण ज्या काही झाल्या होत्या त्या नाईट जर्नी. आज मात्र आपली डे जर्नी होणार. कारण सातारा पर्यंत जो काही रूट आहे ना रेल्वेचा, तो तर बाई नाद खुळा. आणि यासाठी आज आपण प्रवास करणार पुणे ते कोल्हापूर डेली शेड्यूलच्या डेमो ट्रेनने. तर ही जर्नी नेमकी कशी होते, तिकीट भाडे किती, एकूण रूट कसं आहे, किती किलोमीटर अंतर, टायमिंग किती, संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत मॉन्सून डेमो ट्रेन प्रवासाचा आनंद घ्या. करंट लोकेशन पुणे रेल्वे स्टेशन आणि वाजले बघा 8:04. ज्या ट्रेनने मी प्रवास करणार कोल्हापूर पर्यंत तिचा टायमिंग आहे सकाळी 10:50 पुणेवरून. पण त्याआधी मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. गरमागरम कांदे पोहे. या मंडळी, कांदे पोहे खायला या. बाहेर बघा पावसाला झाली सुरुवात. गरमागरम चहा. आता खरी मजा येणार आपल्या प्रवासाला. पाऊस कंटिन्यू सुरूच आहे पुण्यामध्ये आणि तिकीट देखील मला मिळाली. पुणे ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. एकूण किलोमीटर अंतर बघा 327 किलोमीटर. त्यासाठी तिकीट भाडे लागले 115 रुपये. कोल्हापूर पासून पुढे अजून 2-3 जर्नी आहेत, त्यामुळे सामान पण आहे, बॅग आणि छोटीशी पिशवी. बाकी हे बघा झोपलंय भाऊ. अरे मान मोडायची तुझी, मान मोडायची. डेमो ट्रेन लागली 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 लागली. चला चला, डेमो ट्रेन लागली. चला चला. हा, फायनली कोल्हापूरला जायला डेमो ट्रेन मिळाली आणि गाडी पुढे लागली होती. कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर नाही, सांगली सातारा कोल्हापूर. सोलापूर नाहीये बाई. फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आपली ट्रेन लागली आहे आणि येतच पूर्ण पॅक, फुल टू फुल ट्रेन पॅक. तशी या ट्रेनला कायम गर्दी असते, कारण यामधील बराचसा प्रवासी वर्ग हा कर्मचारी वर्ग आहे. सामान वगैरे शिफ्ट करून मस्तपैकी बसून घेऊन आजच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहेत एसटीचे किंग, यस 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 जर्नी, शोभराज शिंदे भाऊ. आणि आज पहिल्यांदा माझ्यासोबत प्रवास करणार आहेत रेल्वेचा, डेमो ट्रेनचा. बरोबर 10:58 आपल्या प्रवासाला झाली सुरुवात पुणे स्टेशनवरून. पुणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. तर आजच्या प्रवासामध्ये मी, तुम्ही आणि सोबत पुणे कोल्हापूरची डेमो ट्रेन जर्नी. आज आहे संकष्टी चतुर्थी. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणरायाचं नामस्मरण करत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. पुणे सोडल्यापासून पहिला स्टॉप लागला तो म्हणजे सासवड रोड. 19 किलोमीटरचं अंतर आहे. स्टेशन कोड झाला SSV. या ट्रेनची थांबी आहेत प्रत्येक स्टेशनला फक्त आणि फक्त 1 मिनिट. बाकी आपली लाईन चेंज झाली. पुणेपासून एक लाईन जाते सोलापूरला, कुर्डुवाडी सोलापूर 2T लाईन, आणि दुसरी जाते ज्या दिशेने आपण आलो जेजुरी, लोणंद, सांगली, सातारा, कराड, मिरज पर्यंत. आणि मिरज नंतर आपली परत लाईन चेंज होणार कोल्हापूरसाठी. कोण कोण आहेत सासवडचे नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं सासवड.
या डेमो ट्रेनने प्रवास करत असेल पुणे ते कोल्हापूर, कोल्हापूर ते पुणे, तर नंबर लक्षात ठेवा. पुणे येऊन कोल्हापूरसाठी होतो 11,425 11425 आणि कोल्हापूर पुणेसाठी होतो 11,426 11426. आणि टायमिंग बद्दल बोलायचे झाले, सकाळी 10:50 सुट्टी ट्रेन पुण्यावरून, जी तुम्हाला संध्याकाळी 7:30ला सोडेल. एकंदरीत 8 तासांचा प्रवास होतो. आणि हीच ट्रेन पहाटे तिकडून निघताना कोल्हापूर पुण्यासाठी 4:45ला सुटते, जे तुम्हाला दुपारी 1:30 वाजता सोडते पुणेला. लक्षात ठेवा, पुणे ते कोल्हापूर 10:50 आणि कोल्हापूर ते पुणे पहाटे 5 वाजता. प्रवास तर भाई एकदम नाद खुळा होतोय. शिंदवणे घाट आणि जर्नी वा 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 वा. कोण कोण आहेत शिंदवणेमधून नक्कीच कमेंट करा. # आम्ही शिंदवणेकर. जशी आपली गाडी सुटली शिंदवणे स्टेशनवरून, तशी या ठिकाणी सिंगल लाईन आहे आणि त्या ठिकाणी डबल लाईनचं कामकाज सुरू आहे. ट्रेनने घेतला आहे राजेवाडी या ठिकाणी छोटासा सिग्नल ब्रेक. ऑफिशियल होल्ड नाही, डायरेक्ट जेजुरी आहे सासवड नंतर. आणि शिंदवणे घाटाचा जो काही नजारा होता तो तर भाई लाजवाब. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जे कोणी राजेवाडीचे त्यांनी सुद्धा कमेंट करा. अजून खरी मजा येणार थेट लोणंद नंतर, जेव्हा आपली गाडी जाईल वाठार सातारा या दिशेने. येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. तर मंडळी आतापर्यंत 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण पोहोचलो जेजुरी या ठिकाणी. जेजुरी रेल्वे स्टेशन कोड झाला JJR. आणि या ठिकाणून खंडोबा मंदिरला जायचं असेल तर अंतर लक्षात ठेवा, एकूण 7.5 किलोमीटर. म्हणजे जर तुम्हाला यायचं असेल जेजुरीला ट्रेनने तर या ट्रेनने येऊ शकता आणि इथून मंदिरापर्यंत पोहोचू शकता. आणि मंदिराचं दर्शन तुम्हाला स्टेशनवरून आरामात होऊन जाते. भूक लागली म्हणून घेतला वडापाव, कारण या ठिकाणी काही खायला येत नाही. म्हटलं तात्पुरता नाश्ता का होईना वडापाव घेऊ. 30 रुपयाला 2, 15ला 1. तर आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. आता येणारा पुढचा स्टॉप ऑफिशियली नीरा, त्यानंतर लोणंद जंक्शन आणि मग आपली गाडी जाईल थेट वाठार साताऱ्याला. मी मात्र पुढचा प्रवास एन्जॉय करा आणि करतो मस्त गरम वडापाव.
स्वागत आहे मंडळी सर्वांचे। सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याची हद्द समाप्त करून लागलो आता सातारा आणि त्याचं हे स्टेशन लोणंद जंक्शन। स्टेशन कोड झाला LNN। वाजले बघा दुपारचे 2:08 आणि लोणंदला यायचं टायमिंग आहे खरं तर 12:50। आपली गाडी नाही म्हटलं तरी 1 तासांपेक्षा जास्त उशिराने आहे, कारण क्रॉसिंग इतकी होती मोठी, ती सुद्धा नीरा या ठिकाणी। नीराला जवळजवळ नाही म्हटलं तरी 1 तासपेक्षा जास्त गाडी थांबली, त्यामुळे आपल्याला उशीर झाला। आता बघूया गाडी कोल्हापूरला ऑन टाइम पोचते की उशीर होतोय। लोणंद नंतर आता पुढचा प्रवास खूप मजेशीर असणार आहे, कारण पुढे घाट लागणार छोटासा सालपे घाट। लोणंद जंक्शन पासून 2 जातात लोहमार्ग, पहिलावाला फलटण आणि दुसरा ज्या दिशेने आपण चाललोय तो सालपे वठार सातारा। वाठा रेल्वे स्टेशन हे स्टेशन प्रवाशांसाठी कमी पण चित्रपट सृष्टीसाठी मात्र खूप फेमस आहे, कारण या ठिकाणी बऱ्याच चित्रपटांची शूटिंग झालेली आहे। कुठला? वाठा रेल्वे स्टेशन।
सातारा महाराष्ट्र 11. स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र 11. सातारा जिल्ह्याचे असं काही रेल्वे स्टेशन या ठिकाणी येण्याची दुसरी वेळ. मागे आलो होतो दादर पंढरपूर एक्सटेंड वाल्या सातारा एक्सप्रेसने आणि याच या ठिकाणी कोल्हापूर डेमो ट्रेन. मग कोण कोण आहेत नक्कीच कमेंट करा. आमचं सातारा. आणि पोहोचण्याचा टायमिंग दुपारी 3:16. आपली गाडी 20 ते 25 मिनिटं उशीर आहे निर्धारित वेळेपेक्षा. का हो छोटू का करवा खाना खायलाय का जाबो. तर मंडळी तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली माहिती आणि प्रवास कसा वाटला आतापर्यंत आपण बरेचसे स्टेशन स्किप केली पण यापुढे म्हणजे सातारा पुढे कोल्हापूर पर्यंत सगळे स्टेशन हॉल्ट घेणार. मस्तपैकी पावसाचा आनंद घेत प्रवास करतोय आणि आपलं खानपान चालू राहायला पाहिजे. मस्तपैकी आता घेते 20 रुपयाची भेल. भिलवडी स्टेशन आणि आपले आगमन झालं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. स्टेशनचं नाव बरं आहे ना भिलवडी. कोकणामध्ये आहे भिलवडे, सांगलीमध्ये भिलवडी, पुण्यामध्ये भोसरी. अजून कोणती कोणती अशी अटपटी नावे आहेत जरा कमेंट करून सांगा आणि कोणकोणत्या राज्यामध्ये. बाकी या ठिकाणी 2च फ्लॅट आहेत, 2 लूप लाईन, 2 मेन लाईन. आपली गाडी लागली आहे फ्लॅट क्रमांक 2 नंबरला. स्टेशन कोड झाला भिलवडीचा BVQ. वाजले मंडळी संध्याकाळचे 5:52 आणि फायनली आपण पोहोचलो सांगली या ठिकाणी. सांगली आमची चांगली. सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे 32 शिराळा आणि या ठिकाणी नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते. आजही ती प्रथा सुरू आहे की नाही मला जरा कमेंट करून सांगा. असेल तर आपण नक्की आवर्जून भेट देऊ आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊ की जिवंत नागाची पूजा कशी आणि का केली जाते ती. बस तर मग आता थोड्याच वेळातील मिरज जंक्शन आणि मिरज पासून पुढे कोल्हापूर. कोल्हापूर कोल्हापूर. तर आतापर्यंत आपण 280 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे पुणे ते मिरज जंक्शन एकदम सिंगल लाईन पकडून. आणि इथं पाऊस पण आला. माझी सीट जायची यांच्यामध्ये. समोर सेम डेमो कोल्हापूर सातारा. कोल्हापूर सातारा मिरज जंक्शन एरियाकडून बरेच लाईनी पास होतात. जिथून आपण आलो पहिली पुणे, दुसरी झाली थेट लोंढा गोवा त्या साईडला, तिसरी पंढरपूर कुर्डुवाडी आणि चौथी आपण जिथे जाणार आणि चौथी आपण ज्या दिशेने जाणार ती कोल्हापूर. समोर ट्रेन लागलेलीच आहे हुबळी मिरज. मिरज हुबळी. मिरज जंक्शन टाटा. स्टेशन कोड MRJ. पावसाने बघा कसला काळोख केलाय तुडुंब. त्या साईडला पडतोय आणि वरचा ब्रिज येतो सांगली मिरजहून थेट हातकणंगले जयसिंगपूर कोल्हापूरसाठी.
सुशेगात कोल्हापूर, सुंदर अशी सुशेगात सायंकाळ. आणि आपल्यासोबत आहे शुभराज शिंदे भाऊ, एसटीचे किंग ब्लॉगर. कसं वाटला प्रवास करून आतापर्यंत? आता हातकणंगले आलाय, तर पुणे ते हातकणंगले एवढा प्रवास कसा वाटला आतापर्यंत? प्रवास मस्त होता. रेल्वेने फर्स्ट टाइम हा प्रवास केलेला आहे. प्रवास एकदम जबरदस्त झालेला आहे. फक्त विषय असा आहे की आपण आता बसनं प्रवास केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अतिशय महत्त्वाचं आता शुभराज भाऊ आहे म्हणून सांगतोय, तर एस टी महामंडळाच्या बसचा किंवा त्या रूटचा व्हिडिओ करायचा असेल तर बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही परमिशन नेमकी कोणाची घेता, एस टी महामंडळाची, मेन ऑफिसरची, बस चालक की बस वाहक? तर आम्ही मुख्य परमिशन घेतो, म्हणजे मी तरी घेतो बस चालक आणि बस वाहक. तुम्ही कोणची परमिशन घेता? परमिशन म्हणजे व्हिडिओ शूट करायचं असेल तर आपण बस ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांची परमिशन. दोघांची पण मग माझं सेम. व्हिडिओ शूट करताना म्हणजे प्रॉब्लेम येऊ नये बाबा, त्यांची संमती असेल तर आपण शूट करतो ते ब्लॉग वगैरे. बरोबर बरोबर. भारी वाटतं त्यांचं बी ब्लॉग वगैरे काढतो आपण, त्यांना पण आपलं ब्लॉग भारी वाटतात. सॅम्पल वगैरे दाखवत होते, त्यांनाही भारी वाटतं बाबा. नक्कीच नक्कीच. तर हा मला मुद्दा आपल्या एस टी ब्लॉगरसोबत शेअर करायचा होता. म्हटलं मी एकट्याने समोर पाहिजे नाही, त्यांचं पण तेच मत आहे जे माझं आहे. बस चालक आणि बस वाहक यांची परमिशन असेल तरच आम्ही पुढे व्हिडिओ शूटला बसतो, त्यांची नसेल मग विषय तिथं कट करायचा, वाद घालत बसायचं नाही. कारण बरेच जणांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की आम्हाला सुद्धा व्हिडिओ शूट करायची आहे एस टी महामंडळाची, म्हणजे स्पेशली रूटबद्दल. तर बिंदासपणे करा, पण आधी बस चालक आणि बस वाहक यांची परमिशन घ्या. गाणे आले कुठं? रत्नागिरीला आले. चला मंडळी, फायनली पोहोचलो आपण राजश्री शाहू महाराज टर्मिनस आपल्या कोल्हापूरमध्ये. आणि आपली गाडी बघा निर्धारित वेळेपेक्षा 9 मिनिटे आधी आली आहे, 7:22. माफ करा मंडळी, व्हिडिओ स्टेशनला एंड करताना आला, म्हणजे पाऊस पडला. रूम घेतली, रूम म्हणजे डॉर्मेटरी बेड घेतला आम्ही. आणि आता जेवण घेतोय मस्तपैकी. मागवलंय डाळ खिचडी आणि व्हेज स्पेशल शाकाहारी थाळी. याची किंमत आहे 120 रुपये आणि माझी डाळ खिचडी किंमत 90 रुपये. अजून मसाला राईस पण यायचं आहे. या जेवण घ्या. मस्तपैकी पोट भरत दाबून जेवण झालेलं आहे. आणि आता मी राहण्यासाठी घेतलं इथं डॉर्मेटरी बेड. हो, असं काही संपूर्ण परिसर मस्तपैकी आरामात. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी थांबायचं असेल थांबू शकता. किंमत फक्त 250 रुपये प्रति व्यक्ती. किती तास? 24 तास. मस्तपैकी फॅन बेन, थंडगार वारा, पिण्यासाठी पाणी, एंटरटेनमेंटसाठी TV सुद्धा आहे. फक्त वायफाय नाही. या ठिकाणी चार्जर वगैरे मस्तपैकी, चड्ड्या बिट्या सुकट ठेवले, टॉवेल वगैरे. एकदम ना दुखरा. ट्रॅव्हल ब्लॉगरची जर्नी आणि प्रवास हा असाच असतो कंटिन्यू. माझ्यासोबत आहे शुभराज भाऊ. आता आमचा पुढचा प्रवास होणार उद्या. तो पाहायचा असेल ना तर त्यासाठी काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओचे अपडेट्स पाहण्यासाठी नवीन दिलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गोडेसोबत प्रवास पहा आणि प्रवास करा. आणि हो, सर्वांना शुभरात्री.